शिरपा हात उचलला का हात उचल. गणप उचलतोय की बलरी बन. अरे होय रे गड्या भलरी दादा. लाल्या गुलाल्या लाल्या गुलाल्या आन हो भलरी जोडीदारा उरका जवळ आली आता. अरे जवळ आले हात उचला की जोडीदारा आन हो भलरी दादा भलरे. आली भलरी. आला का काय निघाला तुझं भलरी? अरे सोन्याचं कणीस मोत्यावानी दिसतंय रे. मालक आले. थांबा लय जोर टाकीत आहे. मालक आल्याच्या नंतर 3 दिवस झाले बघ, 5 दिवस झाले. किती वाजता निघाले तुमच्या? नाही मालक चाललंय तुमचं काम. तुम्हाला मी पैसे द्यायच्यात आणि तुम्ही तसे काम करत नाहीत. काम तुम्ही बघितलं ना आता किती जोरात चाललंय मालक. मालक काळजी करू नका. शिरपसंत काळजीच करू काय नका. काळजी करू नका. तुम्हाला म्हणल्याप्रमाणे आम्हाला रक्कम द्यायची ना मला. हो मालक आम्ही आता किती हो, बरं गुन्हा करा. चालायचे काम उभे राहा करतो. तुम्ही यांच्या बरोबर आलात हो ना? चाललंय. थांबा तुम्ही यांना दिले काम मी तुमच्या नंतर बोल. तर मी काम तुम्हाला दिलेत का नाही उगते दिलेत म्हणल्यावर तुम्ही किती दिवसात निघाय पाहिजे. अहो, चाललंयच आता ऊन किती काय म्हणते ऊन आम्हाला किती? किती त्रास होतोय मालक. अहो होईन आता होईन. ऊन ऊन बघा ना तुम्ही मालक. चाललंय आणि मालक. ठरल्याप्रमाणे आम्हाला परवडूनच नाही परवडू पण आम्ही तुमची ज्वारी काढून देणार. हा काम करणारच आम्ही. हा. हो तुम्ही काम करून द्या पण तुमच्या आमच्या फरमाईश काय आहे. संध्याकाळी बाटली आणि आता कोंबड्या शिजाय घातलंय हो. ते बी शिजत आलंय आणि त्याच्यात तुमची आमच्यावरती अहो, मालक आमच्या आम्ही काम लगेच करून टाकतो पटापट. आमचं चाललंय ना आम्ही हात ओरखतो पटापटा. तुम्ही फक्त तिकडे स्वयंपाकाचं बघा आणि तेवढं खांब्याचं बघा. नाही तेवढे बघा तुम्ही पण तुम्ही 4 अजून 10 दिवसला अजून दररोज 10 कोंबडे का नाही 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 नाही, रोज नाही नाही. दररोज एक मालक, आता पुरती तर आणि दररोज देतो मी. मालक आता हे नवीन कोण आणलेत आणलाय आमचे शेजार. आमचे शेजारचे हा आम्हाला जरा उरकायचं काम तुम्हाला दिलं. मी परत सांगणार नाही. चल, 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 चल. लगेच काम करतो. गणपा हा, ते उचलून मालक आले. आली जवळ. भलरी गाड्या भलरी भलरी रे, भलरे. हात उचला मालक आहे. चला, मालक आहे. आणि उचला लवकर. लय चावलं हा? लय तापले आपण उगते घेतले का हा ना बघ ना आता. हा मग आता एखादा दिवस लेट जरी झाला तर काय मालकाला काही हा आता तुझ बघू अजून कसं काम करायचं. आता- एवढं करतो आपण काम. जीवापाड चाललंय ना आपलं काम का नाही? लयच लयच कारपट काम आहे. नाही हे आता घेतलंय म्हणून आता हे एवढं होऊ द्या. हा. परत याच्याकडे नाही आयुष्य नाही येऊ नाही नका. असल्या माणसाकडे यायचंच नाही हा. परत आणि दुसऱ्या लोकांना कामगार आहेत का गुलाम आहेत आपण? दुसऱ्या लोकांना बी सांगायचं कुठे काम करा असल्या मालकाकडे काम नाही, करत नाही, जावं, नाही. जावं. आपल्याकडनं आपण आणि ठरवू येणार. हा आपली स्वतः संघटना झाली पाहिजे. पुरं आयुष्य गेलं माझं काम हा. करता करता. असला मालक नाही बघितलं बघा. बघितलं का आपण हा मी नाही का आवाज नाही बघितलं. नाही नाही नाही. चला उरका उरका परत आपल्याला हे होईल. गणपा म्हणून बरं रे. हात उचलून. आणि होय रे गड्या, भलरी दादा भलरे लाल्या गुलाल्या. लाल्या गुलाल्या आणि हो भलगडी दादा भलरे. आन जवळ आले उचल हात लाल्या गुलाल्या. लाल्या गुलाल्या अरे हो भलगडी दादा भलरी. हा, झाली बाई एकदाची. झाली का? हातून घे हातून घ्या. अरे हो याच्यात बघूलेत हा, मटण शिजतंय ना. बरं. इथं ते हा. पाटील चांगली पोटभर मटण खायचा. वास भारी येतो या. मला मात्र पाय पाहिजे. कोंबडीचा फ्राय केलेला मी आज हात खाणार आहे ना. मालक ओ मालक 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 ऐकतं का नाही. चला कुठे गेलं मालक. बघा बघा बघा. चला चला. मालक बसा बसा पंगत दे. ओ मालक आणा जेवायला आणा ताट आणा.
असं बसा या असं. आले का हा आलो ना. झालं का झालं सगळं तुम्ही म्हणलं सगळं केलं. तुमचं सांगितल्याप्रमाणे सगळं झालं बघा क्लिअर. आता जेवण आणा पहिलं आता मटण शिजलेलं आहे वाटतं. आणि आमचं गिरायक द्या मस्त पातेर तुमचे वाचले पैसे पाहिजे. ठरल्याप्रमाणे द्यायचे हा, द्यावं लागतं. काम केलं ना आम्ही सगळं तुमचं. अहो थोडं तुम्हाला पैसे द्यायचे हा, द्या. शिरपा, ही मोजून घे. हा हा चारच येते. 4,000 आहे. मग मालक काय नाही. अहो 5,000 ठरलं होतं आपलं. 5,000 ठरलं होतं मालक. 5,000 ठरलं होतं 5,000 ठरलं होतं. हो तुमच्यामुळं किती उशीर झालाय मला आज नांगर घालायचा होता अहो एकच दिवस उशीर झाला मला. त्याच एक दिवस उशीर झाला मालक आम्ही माणसं आहेत, आम्ही काय जनावर आहेत का? जेवढं होईल आमच्याच्यानं तेवढं केलं राव. आमचा घामा घुम झाला. अहो काय? ती ज्वारी जड गेली ती जर हलकी गेली असते ना तर 2.5 दिवसात जड असते ती. अहो अरे दिवस उलट आम्हाला परवडलं नाही मालक. पण तुम्हाला दाखवा आणलं होतं का नाही मी अहो दाखवलं असं केलंय? आम्हाला. पण तसं नका करू मालक. ज्वारीचं मूळ आहे ना ती जमिनीला जास्त घट्ट होतं. अहो, निघत मला नव्हतं. आणलेलं माझं काय द्या मला 700 रुपयाने आणलेलं आहे तुम्ही माझ्या त्या 700 रुपये ठरल्याप्रमाणे बघा आता तुम्ही बघा मालक. तुम्ही आणलं बाकीचं त्याला काय तुमचं सांगू तुम्ही नका बघा. मला माझं 700 रुपये द्या काढून त्यातून पाया एक तर पडतो माझा मालक. उशीर. ठरल्याप्रमाणे द्या सगळे. तसं नका मालक. करू. अहो कामगार आहेत आम्ही मजूर मालक लोक. मालक आम्ही पोटासाठी करतो हा आणि ठरल्याप्रमाणे 5,000 द्या आणि आणि भूक जेवण, लागा ना. हा, कोंबडाचंच ठरलं होतं ना. ठरलं होतं ना जेवण काम बिवण- झालं की कोंबड जेवण बिवण काय नाहीये तुम्हाला पैसे दिले तुमच्याप्रमाणे तुम्ही पैसे घ्यायचे आणि चालते व्हायचे तुमच्यामुळे उशीर झाला मला नांगर घालत होता रानात किती उशीर झाला माहिती का मला तुम्ही इथून उठा तुम्हाला पैसे दिलेत का नाही मी चला आपण बिगर जेवता आलो ना. नाही, नाही, आपलं पोटात 700 आग रुपये पडली ठरलेलं राव. आम्ही आहे काम तुमच्याकडे. करून हाडकं दुखायला लागली आमची मालक. तुम्हाला पैसे दिले का नाही मी अहो, असं नका करू तुम्ही. मालक, तुमच्यामुळे उशीर झाला माझा तोटा झाला असं काम करा अन्याय न करू. हो मालक असं अन्याय करू नका हो. आणि नाही तुम्ही माझ्या तुमचा उशीर झाला माझा तोटा झाला मी कापून घेतलं तुम्ही उठायचं चला अहो, तुम्हाला पैसे दिलेत एकच दिवस उठा नाही, नाही, उठा. तसं नका अहो, करू जे- मालक. जेवणाचं अहो, जेवणाचं जेवण बिवण पोरा काय नाही. बाळांना कसं सांभाळायचं आम्ही असं पाहिजे का तुम्हाला हे? पैसे मला भुका लागल्यात काम करून चला निघा चला गणपतराव चला गणपतराव चला आपलं त्या ठरल्याप्रमाणे 700 रुपये चला 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 तुमचं काय तिकडे गेलं बघा चला तू पण माल का कोण काय घ्यायची ते मला आणलेले पैसे द्या चला तसं नका करू. चला माझे द्या ठरलेले तुम्हाला परत गरज आहे का नाही कामगाराची असं वागलो कस काय झालं? गणपा की कस काय असं पहा मालक तुम्ही काम करावं अन्याय करताय. आमची ठरल्याप्रमाणे बिदागी दिली नाही. पोटाला जेवण नाही दिलं तर काय आमच्या नाही पोटावर मारले तुम्ही आम्हाला सांगितलं होतं कोंबडं शिजून तुम्हाला खाऊ घालतो. तुम्ही ते तर नाहीच दिलं. पण आमची 5,000ची बिदागिरी तुम्ही 4,000 दिले. अशाने परत आम्हीच काय कोणताही कामगार तुमच्याकडे आम्ही येऊ देणार नाही. तुम्हाला असं वाटलं काय निघा आम्ही मालक म्हणजे लय नाही, मोठे खरं आहे, लोकं. गणपा म्हणत होती हो. परत कुणाला येऊनच द्यायचं नाही. एकाही काम करायला आपण ह्यांच्याकडे येऊन अरे देणार कामगार नाही. म्हणजे काय गुलाम आहे काय तुमचा? गुलाम आहेत. हो निघा बडबड करू हो. नाही तर आम्ही तर नाही देणार पण नाही देऊ निघा देणार. निघा चालेल चालेल निघा. हा जातो जातो मालक. जातो. अहो आपलं ठरल्याप्रमाणे द्या ना. हो, चल, चल, तुला चल, देतो, चल, तुला चल काय? चल बाबा चल. अरे फसवलं मालकाने लय ठिकाणी कामं केली आपण आतापर्यंत असं नव्हतं कवा झालं. पण त्याच मालकाने अहो काम झालं उलट 1,000 नाही पैसे बक्षीस दिलेत आपल्याला. त्याला आहे ना आपण तर नाही पण दुसऱ्यांना सगळ्यांना विकून सांगायचं द्यायचं नाही. मग शिरपत द्या काय झालं बरं झालं इंदुबाई तुम्ही भेटल्यात. काय झालं अहो त्या आपला हे आहे ना महादेवराव हा त्याच्याकडे गेलतो आम्ही कामाला. हा हे काय मला पण कांदा काढायला बोलवलंय मी बघाय चालले कांदा कसा आहे ते. नाही नाही जाऊच नाही, नका ते काय लायक आहे का मालक? लय बेकार अहो आहे. आम्हाला 5,000चं काम ठरलं आणि 4,000 हातात 4,000 टिकवलं आमच्या दिले. हातात. 1,000 रुपये बुडवलं आमचं. ज्वारी काढून तुमचं घेतली. कष्टाचे पैसे बुडवलं हो. हा ना. एकराचे पैसे घेतले ज्वारी काढायचे म्हणजे 5,000 रुपये एकर ठरला होता. 4,000 टेकवले. शिवाय म्हणला कोंबडं कापतो तुम्हाला झालं की तुम्हाला लगेच जेवायला. अहो कोंबडा नाही कोंबड्याचं पाय सुद्धा दिसून नाही दिलं त्यांनी. बाय 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 लय हलकट मालक दिसतोय बाय त्यो. अहो लय हलकट काय सांगायचं. काय लय, मी तर बिगर पैशाच आलोय यांनी आणलं होतं माझे बी अजून पेटलं नाही यांच्या याला अरे बाबा कशाला आला मग का मला तुला
बाहेर काम नव्हतं बाहेर. परत कशाला नाही घेऊन नाही, यायचं नाही. बिचाराचा? परत एकदा नाही त्या हातावर मालकाकडे जपून यायचं. यायचं बाबा अजिबात. नाही नाही त्याचं बरोबर आहे, त्याला ठरवून आणलं होतं, त्याचं मालक कडक आहे, मला त्याची वेळेवर झाली त्याचे पाहिजे. पैसे तर द्यावाच लागत आहे ना द्यावंच लागतात. आपल्याला व्यवहार बाई, चुकलाय का आता त्याने कुठं बोलावलंय मला, मला शिरपा, जाऊ तर येऊ द्या. आपल्याला 2 पैसे कमी राहू द्या. त्याचं नको आपल्याला कष्ट त्याचं नको, जसं मजुरी ठरवलं नको. त्याला द्यावाच हा. लागतं. पण आणि इथून मग पुढे एक तुम्ही सांगा करायचं. तर आम्हाला काय राहणार याच्यात सांगा बाया, आता मला तर कांदा काढायला बघायला नाही नाही बोलावलंय. नाही नाही तो बुडवाय पैसे अजिबात- देणार नाही तू काम अजिबात करून नाही. घेतो आणि पैसे नाही देत. अजिबात परत नाही. आहे ना जेवारी राहिले सुद्धा आपण येणार नाही या गाड्यांच्या बरं काय अजिबात बाबा, नाही. ज्याच्याने आपापली कामं बघा. नाही नाही आता दुसरीकडे बघा कुठं कामाला उतारलाय बरं का? तुम्हाला लय. आता बोलावलंय तर बघा ते. नाही 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 तुम्हाला सांगतो, ते तुमच्याकडे जर आला ना, हा. स्पष्ट सांगायचं की तुम्ही मजुरांना वागणूक चांगली देत नाही, बाया, तुम्ही ठरवलेले पैसे देत नाही, द्यायचं ना कष्टाचं बरं पैसे का? बाया. हा, तुम्ही आमच्या बऱ्याच लोकांना फसवलंय. काही लोकांचे हा. पैसे नाही दिले हा, आतापर्यंत. हे आमच्या गावात बोगट आहे ना. त्याला आमची- असंच करायचं, सगळ्या गावाने ठरवायचं, कोणीच जायचं हा, नाही आणि म्हणजे मग आमच्या तो जाग्यावर येईल हा, जरा. गावात आमचं असं ठरलंय की तुमच्या इथं कोणीच कामाला जायचं नाही, बाया, त्याच्यामुळे आम्ही काही कोणी कामाला तुमच्याकडे येणार नाही. गरीबाचं कष्ट तरी कशाला द्या- घ्यायचं बाया? हा. हा, त्याला लय मग जायचं तो जर आहे. आला ना त्याला असं सांगा आणि फक्त तुम्ही जोपर्यंत त्या गणपती शिरपाची जोपर्यंत माफी मागत नाही, तोपर्यंत आम्ही तुला येणार म्हणत नाही नाही. असं सांगून टाका सर. तोपर्यंत आमचं आपली जर एकी असली ना हा, कामगार संघटनेची तर मालक लोक जागेवर राहतील, नाही तर आपल्याला गुलामासारखं राबून घेतील. आम्हीच काय म्हणा, आमचं कुत्र सुद्धा तुमच्याकडे हा, येणार नाही. येणार जायचंच ना. हा, अजिबात जायचं नाही तुमच्याकडे. बोलावलं तर बघते तरी. हा, त्यांचं काम घेतलंय. आता मला तर बोलावलं बाय, मला तर अंगावर काटा आला बाय. पैसे देत नाही कष्टाचं म्हणलं, बघते तर खरं जाऊन. बाळासाहेब, बोला शेतीला काय मजूर भेटणार राव? नारावलं अवघड झालंय सध्या. नाद नाही करा त्यातलं लेबरचा, काय ते लेबरच करू दमलोय मी. नाही दमलंय, आमचा 2 एकर कांदा काढायला नाही कोणीच भेटाना. अहो, माझा बी तेवढाच आहे. ती बोलले कोणती बाई माणूस आहे हा. टोळीचे मेन हा. इंदुबाई म्हणून, त्यांना बोललोय मी इंदुबाई- कांदा बघायला. इंदुबाईला बोललो होतो मी इंदुबाई परदेशी. इंदुबाई हा इंदुबाई, त्या दिवशी त्यांनी सांगितलं येतो पण आल्याच नाहीत त्या. माझं येणार होतं, मी त्यांची वाट बघायला थांबले घरात. मला जायचं होतं थोडं बाहेर. हा. गावात बोलले एक जणाचा यावर मिटवायचा होता. म्हणलं आधी बघू कांद्याचं महत्वाचं. शेतीला मजूर ना लय म्हणजे काय नाही, झालं लय अवघड झाले सध्या, कुणी भेटाना काय व्हायला. आणि मजूर मालकच झाले. नाही सध्या आपल्याला सध्या. सगळं बघावं लागलं. हा लय अवघड. तुमचं कसं काय बाकी चालू? ऊस बीस गेला काय? हा, ऊस गेला, डाळिंबाचं चालू आहे. डाळिंब चालू हा, आहे. डाळिंब. कांदा बी राहिलाय. कांदा आहे अजून 2-3 एकर. माझं डाळिंब राहिलंय. आहे 2 एकर. माझं राहिले काय मजुरा नको केलं म्हणून नाही. चाललंय. तर ते बाया, काय अय्या, हा, बसा बस बरं झालं. आता तुमचीच वाट बघत होतो आम्ही. नाही, बसा, नाही, बसा, नाही, बसा, बसा. बसा, बसा. बरं, बसा. बाया, लय ऊन. ते लांब म्हणाले का पाय पाय तुम्ही? मग घरून आले तुम्ही बोलावलं होतं ना. हा, तिथं कांदा काढा द्यायचेत ना, त्यासाठी तुम्हाला बोललो होते. तुमच्याकडे लोक आहेत वाटते बरेचले. अहो, मग 2-4 टोळ्या आहेत माझ्या, मग मी टोळीची मुख्य आहे. पण आता सगळीकडे कामाची चाललेली चावल ते बाळासाहेब. आता बाया मिळायचं थोडं अवघड आहे बरं बाया. आहे का ते? बाळासाहेब मला बी टोळी लागते. एक एक द्या. आमच्याकडे आमचं 2 एकर आहे. तुमचा कधी काढायचाय? आमचा बस उद्या काढला तरी जमन. भया आता 8 दिवस तर काही सवड नाही आमच्या बायांना. बघा पण मला थोडंफार. बघायला लागतात ना असं कांदा माझ्या काढायला. कधी येणार तुम्ही? आता टोळी तुम्ही तुमच्या बघा, आता कांदा दाखवित तुम्हाला मी. भया पण आता नाही ना सवड. असं काय करता तुम्ही तर बघा येणार होते. आता तुम्ही कायम कामाला येता आमच्याकडे, आता म्हणता नाही यायचं. अहो बघा यायचं काय नाही, पण मजुराचं पैसे दिला पाहिजे ना. हा? तुमचे कोणचे पैसे बुडवत नाही अहो मी अजून कामाला चालले नाही, साऱ्या गावात मोबाटा झालाय तुमचा. माझ्या नावाचा. हा, तुमच्या नावाचा. हा? बाळासाहेब, ती ज्वारी काढायला लावली, ती 2-4 जण मुक्ती दिली, हा. त्यांना पैसे कमी दिले. असं लोकांना या, कष्टाचं या, पैसे सगळं. जीवितात होय. ते लोकांनी बोबाटा केला गावात. हा? बाळासाहेबाचं अहो, नाव असं मीच काय काय? कवा सगळ्या मजुराचे पैसे दिले मीच बाळासाहेब काय, जागेवर. तुमच्या इथं कोणीच कामाला येणार नाही. त्यांच्या बघत माझा बोबाटा केला का? असं लोकांचं काम करून घ्यायचं आणि पैसे ठेवतात होय. पण त्यांनी केल्यावर काय नसं सांगितलं, फक्त पैसे बुडवायला सांगितलं असं. अहो कष्टाचेच पैसे मागवतो आम्ही. तुम्ही येणार का नाही तर? नाही बाय, आता तर काही सवड नाही. आता काही सवड नाही आणि मी चालले बाय. बाळासाहेब हा, बोला. आले मंजुराने पार माझी इज्जत घालायची गावात. हे जर तिला काय झालं? बाळासाहेब त्यांच्याकडे बघतोच मी, माझ्या अख्ख्या गावात बोबाटा केलाय. अरे तुमचं चुकलंय ना. तुम्ही पण किती पगार दिला नाही त्यांना आतापर्यंत? त्याला उक्त दिलं तर मी पैसे फक्त काय दिलं तर तुमचं ध्यान नाही का तिथं शेती करता म्हणलं तुम्हाला थांबायचं काम आहे तुमचं, त्यांच्याकडून काम करून घ्यायचं काम आहे तुमचं. त्याला पैसे दिले मी बाळासाहेब. दिले तर तुम्ही त्यांच्याबरोबर थांबायचं ना. तुम्ही आता काय बोलून होणार आहे? त्यांचा इतका पगार राहिला तितका पगार राहिला, तुम्ही काय बोलताय?
तर बाळासाहेब तुमचं बरोबर चुकलंय. माझं बी मजूर चुकलं. आपली इथं काम करतो म्हणलं त्यांचं पैसे टायमाला देणं आपलं काम आहे. नाही नाही चुकले बरं का त्यांनी मी त्यांना आहे ना पैसे कमी द्यायला नव्हते पाहिजे त्या कामगारांना. हा माझं लय चुकलंय. हा आणि मी आता मला टेन्शन आलं माझं गावात बोबाडा केलं मला राग आला. टेन्शन केलं त्यांच्या मागे त्यांचं देणं पाणी असतं. ते रोज कामाला येतात आपले खरंच चुकलं. मग त्यांचे पैसे देऊन टाका नाही तुम्ही. नाही मी त्यांच्या पैसे जाऊन माफीच मागावं लागेल मला. माफी मागावं लागेल तुम्हाला. खरंच त्यांचे पाय धरावं लागते मला. ते तसे काम करते काय हा. काही येऊन देणार नाही गावातले मुरुल माणसं नाही. काम करत ते. बरोबर आहे. माझ्या चुकले बरं का त्यांना मी ना पैसे द्यायलाच त्यांना पाहिजे. बोलून घ्या तुम्ही त्यांना बोलून सांगून नाही टाका. नाही बोलून काय तर मी जातो त्यांच्या पैसे मला गरज आहे. हा, जाऊन त्यांना सांगून त्यांचे पैसे देऊन टाका देऊ हा मी जातो हा. चालतंय. काय करतो बाळासाहेब मग बसतो गडी बसा बसा. आता पाहुणे आले तुम्ही चला मी येतो आता. मला पण काम आहे. मी त्यांच्याकडे जावं लागेल. हा या त्यांच्याकडे जाऊन या मी तुम्ही. बी येतो तुमच्या हा, या. ही पुढे थोडी गेली काय कांदे गाठा यांच्याकडे जावं लागेल मला. अवघडच आहे हो. माणसं बी ना असे भेटत आहेत ना ऊन झाले जावं पुढे. गेली ना साऱ्या गावात बोबाटा केलाय माझा. नको नको केलंय काय पुढं. यांनी बोबाटा केला तर खरं पण यांच्या जवळ गेलं पाहिजे बोललं पाहिजे. त्यांचे काय 2 रुपये राहिले ते द्यायला पाहिजे. त्याची माफी मागायला पाहिजे. यांनी लय बोबाटा केला. माणूस सुद्धा मजूर सुद्धा यायला तयार नाही माझ्याकडे म्हणले. अवघड काम आहे. काय शेती करावं का नाही काय मजुराशिवाय काय नाही घराशिवाय पर्याय नाही. पाणी तर घेऊ दर 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 कांदा काढायचा आपल्याला. हा आला का हे 2 दिवस तरी काम जाय ना आपल्याला बहुतेक आहे का नाही. 2 दिवसात आपण कामदार माणसं हा, आहेत. ते तर आहेच म्हणा. हे जोडीदार कामाला चांगला मिळालाय आपल्याला तसं. चांगलं मिळालंय. ते रोपी पाणी पी कामाला लागायची. हा आपल्याला हे काढायचा लवकर. हा. मला बी आणलेलं आहे तुम्ही म्हणल्यावर. तुला हाजरी द्यायची काय तू काय हा. उपाय काय काम दाखवले पाहिजे आपण तू. पहिले आणलेले पैसे पहिले सकट दिले पाहिजे हा सगळे. सगळे पैसे सगळे- द्या ना. पैशाची काळजी नाही करायची. पैशाचं नाही. हा. अरे आपण जातीवंत कामगार आहेत. हे आज काय कांदा ठेवत हा. नसता तुम्ही. आणि परत आली की सोडायची ना संधी. हा हा हो चला. शिरपा. बघा आता हे माल. आला का कुठं कुठं नाही शोधावं तुम्हाला. काय नाही आम्हाला काम भरपूर आहे. घेतलंय आम्ही काम इकडे आता. आम्हाला कांदा घेतला आम्ही काढायला. अहो घे नका जायला पण आता आपलं बी काढायचं आहे काय कांदाच. तुमचा मालक कांदा नको 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 नको. तुमचा कांदा नको, लसूण नको, चटणी नको. अहो त्या बोलल्याबद्दल मी माफी मागतो तुमची. नाही 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 चुकलंय माझं असं पण एवढं बोलून त्यासाठी आलो मी तुमच्यापर्यंत आलो. मी तुम्हाला बोललो का मी का म्हणलं दुसरं जाऊ कोणी कामगार नाही मिळत काय अहो गावात. कामाचा विषय नाही. ती माणसं जाते म्हणून तुमच्यापर्यंत त्या तिच्या बोलण्याविषयी मी माफी मागतो ना तुम्हाला. अहो तुमचे पैसे आहेत माझ्याकडे. अहो मालक तुमच्याकडे पहिले काम आणलेले मला पैसे पहिलेच नाही दिलेले बघा, यांनी. तुमचे राहिलेले पैसे तुमचे पैसे आणि माझ्या कांद्याला येताना त्याचा आगाऊ तुमचे ते इसार म्हणून नाही नाही ठीक आहे. नाही. ठीक आहे पण आपले कांदा काढा. मालक मालक पैशाला किंमत नसती. पैशाला किंमत त्या नाही. शब्दाला किंमत असती. अहो आणि एक लक्षात ठेवा मजूर कुणाचा गुलाम नाही. अहो नाही म्हणून तर मी तुमच्या माफी मागतोय तुम्हाला मी. अहो मागते का नाही? वचन जाय पण प्राण न जाय. तुम्ही बोलल्याप्रमाणे बरं समजा आता हे आम्ही हे काम तुमच्याकडे यायचं आणि ही काम सोडून द्यायचं का हातातलं सांगा तुम्ही मला. अहो तसं अहो तर काय बुवा आवड. ही काम आम्ही शब्द दिलाय म्हणले ही 2 दिवसात पुरं करणं आमचं काम आहे का नाही. 2 दिवसांनी माफी मागतो तुम्ही. आणि तुमचं जे तुम्हाला जीव घालायचं राहिलं होतं ना कोंबड्याच्या ऐवजी तुम्हाला बकरं कापतो. बकऱ्याच्या ऐवजी बैल बी कापतो. पण तुम्ही या हो तुमच्यासाठी बैल हा. का हत्ती कापीचा पार. अहो आता काय बोला. मालक तुमचं बोलण्याचं रागावं आम्ही. तुम्ही किती बोलले आम्हाला नाही नाही ते. अहो माफी मागतो अहो गाय गाय आमचं घामाघूम झालं. आमचं बुक जीव व्याकुळ झाला. अक्षरशः त्या हा? दिवशी आम्ही उपाशी पोटावर राहिलो. मारलं तुम्ही आम्हाला आम्ही पोटावर. त्या आशेने होतो कोंबडा खाऊ घालतो ना आम्हाला उपाशी मारलं त्याबद्दल तुम्ही. मी असं नसतं शब्द भाऊ. माफी मागतो तुमचं मी. तुम्ही त्याबद्दल माफी तुम्ही मागतो. म्हणले असते ना माझ्याकडे एवढे पैसे नाहीत. एवढ्या वेळेस ऐका 4000 रुपयात ऐका आणि जेवून जा. अहो जेवणासारखं पुण्य नाही. हा हा आहे का पुण्य? हा तुम्ही तुमच्या आमच्या पोटावर मारलं. पाठीव मारा
मालक पोटा मारू नका. हा ऐकलं तुमचं, मला मान्य आहे सगळं. तुम्ही मला तुम्ही बोलला, तुमच्या पोटावर मारलं, तुमचे 2 रुपये मी द्यायचे होते ते ठेवून घेतले, त्याचं सगळं मी तुमचं मिटवून तुमचे सुद्धा माफी मागा इतकं लांबून आलो राहू. तुम्ही माझं तेवढं कांदा काढून द्या. तुम्ही मजुरी यायला नाही, तुम्ही अख्ख्या गावात बघा. नाही गावात काय आम्हीच मजूर आहेत का? नाही नाही जावा ना दुसऱ्या नाही, मजुराकडे मला जावा ना. दुसऱ्या मजुराकडे जायची गरज नाही म्हणून मी तुमच्यापर्यंत आले का नाही. तुमचा रुपया नका, ते काम झालं ना आधी देतो बा थोडे, तुम्ही मी अर्धे, आणि काम झालं नाही मी देऊन नाही टाकतो. नाही त्याचा विषय नाही. मालक आम्ही कांदा एकदा घेतलेला इकडे अनुभव दुसऱ्याचा घेतला आपण, काढायला. म्हणजे ताक सुद्धा आता फुकूनच प्यावं लागणार आहे आम्हाला. भेटलं का तुम्हाला गावात एक तरी? तुमच्याकडे येत आहे कोणी? हा मंजुराचं लय अवघड आहे हो. मजुराचं नाही, मजुराशिवाय शेती नाही. आमची सुद्धा संघटना आहे. एखाद्या मालकाने जर एखाद्यावर जर जुलूम केला ना आणि त्यांचे जर पैसे बुडवले आणि त्यांच्या जर पोटावर मारलं तर आमचा कोणताही कामगार तुमच्याकडे कामाला येणार नाही. हा ना, मी ते इंदुबाईला बोललो कांदा काढायचे एक टोळ्याचं 2-4 तिथं, ते सुद्धा म्हणले तुम्ही कामगार पैसे देत नाही तर माझे बोलून गेली मला लागून देऊन. येणारच नाही. त्यानं अजून गावातला एक मोठा चांगला माणूस बाळासाहेब तो सुद्धा बोलला मला, चांगला जोडदार माझा. त्यामुळं म्हणलं ही दुःखी जाण्यापेक्षा तुमच्याकडे यावं, माफी मागा, तुमचे 2 रुपये द्यावा आणि आपलं काम तुम्हीच आपलं काम करीत जा. विश्वासाने तुम्हीच काम करा, मी सुद्धा तुमचे घेणार नाही. आले फक्त सांगा माझे एवढे पैसे झाले, तुम्हाला मी देत जाईन. तुम्ही फक्त हात जोडून विनंती आहे, याच्यावर माफ करा आणि आपल्या कामाला तुम्ही या. बस. बापा, आम्हाला कळतं शेतकरी हा जगाचा पोशिंदा आहे, पण शेतकऱ्याला मजुराची जोड लागते. बरोबर बरोबर आहे का नाही? बरोबर. शेतकरी आणि शेतमजूर यांची जर सांगड असेल ना तर देशाला त्याचा अन्नधान्याचा पुरवठा होतो. ऐकलं का? अहो मालकशाही घरीच गाजवायची, कामगारांच्या पुढे आवाज बोलायचा नाही जास्त. आणि आम्ही आणि कामगारांसारखा इमानदार काम करणार आहे का जगात कुणी? अहो वेळेवर जर आम्ही काढून दिलं ना, आम्हाला वाईट वाटलं तुमचं एक दिवस ज्वारी उशिरा काढली, किती वाईट वाटलं आपल्याला, आमचा किती तोटा झालाय त्याच्यात. पण आम्हाला लोक बक्षीस देतात वेळेवर काढल्यावर, की तुमचे 5,000 धरले, जरा 6,000 आनंदाने, आणि त्या आनंदाने आम्ही घेतो का आता आमचं काम बोलतं. मी तुम्हाला नाराज करणार नाही, फक्त तुम्ही आमचा कांदा करून हे पहा मालक, तुमची चूक तुम्हाला कळली. चोरली मी त्यासाठी माफी हे मागतो. पहा आम्हालाही रोज गरज आहे बरं का. अहो, त्या हाताला गठ्ठ बघा. पडली मालक जिवारी काढून. बघा यांचे गट्ट काय झाले? हा? फोड आलेत, फुटले, बघा. आग होती आहे नुसती का? हाताची, आणि तुम्ही ही किंमत आमची केली. अहो तुमची माफी मागितली ना मी. आता तुम्हाला किती वेळा अहो, तुमचे नुसतं पैसे एकदा माफी मागितली म्हणजे संपलं का सगळं? तुम्ही 3 जण आहेत ना, तुम्ही आयुष्यात बिनधास्त राहा. शपथ घ्या, परत अशी चूक अहो, करू आयुष्यात नका. नाही करणार अशी शपथ. अहो आम्ही तिघ नाहीत, आमची टोळी भरपूर मोठी आहेत, पण कामं जास्त आल्यामुळं आम्ही वाटून घेतोय. आणि शेतकऱ्याला प्रत्येकाला वाटतंय माझा कांदा आज निघाला पाहिजे, आज निघाला शिरपा, पाहिजे. जाऊ दे आता, त्यांची चूक त्यांना कळालेली आहे. कळाले. की पैसे राहू दे, हा. आणि आपल्या कांदा काढा येणार ना तुम्ही. येऊ, पण ही काम झाले नाही, हे शब्द दिलेला आहे आज आम्ही. मी तुम्हाला आहे ना त्या कामाचे ना अर्धे पैसे नाही, पैसे राहू द्या, हे घ्या. पैसे राहू मालक, द्या. नाही आमचा हे पहा हे आमचा घ्या, पैसे कोणत्याही तुम्ही घ्या. आम्ही काम झाल्यावरच पैसे घेतो. 2 दिवसांनी नाही, या. नाही, आम्ही ऍडव्हान्स नाही घेत, आम्ही ऍडव्हान्स घेत नाही. तुमचं काम झाल्यावर तुम्हाला वाटलं 500 रुपये तुम्ही बक्षीस देऊ द्या शकता. तुम्ही फक्त या राव. बघ, एकदा हा. माणूस पोळा ना. ही हा. 2 दिवस काम जाईना आम्हाला, 2 दिवसांनी तुमच्याकडे येऊ. येऊ परवा तुमच्याकडे, आज आणि उद्या होईल, परवा आम्ही तुमच्याकडे येऊ. चालतंय ना? मग चाल आम्हाला ह्या उरकुऱ्या येतो आम्ही. बसा 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 बसा, तुमचं काम आहे, तुम्ही बसा. आणि तुम्ही कामाला 3 जण, बाकी कोण नाही आलं तर 3 जण तुम्ही या. आम्ही आणखीन मिळालं तर आणखीन घेऊन येऊ. पण आम्ही काय झाले, प्रत्येक शेतकरी म्हणतोय आमचं झालं पाहिजे, म्हणून आम्ही जरा पांगून परत मालक कामगारांना अजिबात असा त्रास नाही हो, झाला नाही चुकलं पाहिजे. चुकलं म्हणलं मी तुम्हाला माझं. कामाची माणसं आहेत सगळी. बरं मालक या, आम्हाला हे राखलं पाहिजे. काम उरकलं आता पाहिजे. हे झाल्यावर नक्की या बरं का, हो, परत हो. चक्कर मारतो तुमच्याकडे मी. मला काम चालतं काय काळजी करू नका. येतो मी. इथून पुढे कोणताही कामगार तुमच्याकडे शिरपत येणार नाही असं होणार नाही. हातावर चल, 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 चल. उरका. झालं पाहिजे 2 दिवसात काम.